नमस्कार, मी डॉक्टर अक्षय माळशेकारे, MD आयुर्वेदा, पिंपरी, पुणे। तर आजचा आपला जो विषय आहे तो आहे पंचकर्म म्हणजे नक्की काय। कारण बऱ्याच लोकांना हे आता प्रश्न पडलेले असतात। रोज पेशंट्स येतात आणि कोणालाही माहीत नसतं की एक्झॅक्टली पंचकर्म म्हणजे काय। बऱ्याच वेळेला लोकांचे प्रश्न असतात की सर आम्ही 5ही कर्म एकदा करू शकतो का, किंवा कोणतंही एक कर्म हे शॉर्टकटमध्ये उरकवता येईल का, किंवा आमच्याकडे फक्त आता आम्ही बाहेर परदेशी चाललोय तर आमच्याकडे फक्त 3च दिवस आहेत, तर 3 दिवसांमध्ये कर्म होऊ शकतं का। तर ह्या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं देताना बऱ्याच वेळेला दमछाक होते, कारण प्रत्येक पेशंटनुसार प्रश्न वेगळे असतात। त्यामुळे एकदाच सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा खरं तर खटाटोप करतोय। आणि मला खात्री आहे की या व्हिडिओनंतर तुम्हाला कोणत्याही पद्धतीची पंचकर्माबद्दलची शंका राहणार नाही। तर संपूर्ण पंचकर्माचं जे नॉलेज आहे ते देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे। याच्यामध्ये पंचकर्म म्हणजे नक्की काय, तर आयुर्वेदामध्ये पंचकर्म सांगितलेले आहेत। म्हणजे काय सांगितले, 5 शरीर शुद्धीच्या अशा प्रक्रिया सांगितलेल्या आहेत ज्यांद्वारे वेगवेगळ्या दोषांसाठी वेगवेगळी शुद्धी प्रक्रिया आहेत। तर पंचकर्माचे पहिले 5 प्रकार कुठले, वमन, विरेचन, नस्य, बस्ती, रक्तमोक्षण, हे 5 पंचकर्माचे प्रकार आहेत। तर 5ही प्रकारांपैकी सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे आपण असं पकडूया की बस्ती। तर बस्ती हा प्रकार नेमका काय आहे। लोक म्हणतात की डॉक्टर आम्हाला बस्ती करून घ्यायचंय, डायरेक्टली काहीतरी गुगलवरती सर्च करतात आणि याच्यात बस्ती करायचं। पण बस्ती म्हणजे नक्की काय, तर आयुर्वेदानुसार शरीर हे त्रिदोषात्मक सांगितलेलं आहे। वात, पित्त आणि कफ असे 3 दोष आहेत। त्यातले जे वातविकार आहेत, वातविकार म्हणजे कुठले विकार आले, सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघ्याचं दुखणं, कमरेचं दुखणं, मानेचं दुखणं, कुठल्याही प्रकारच्या वेदना ज्या आजारांमध्ये आहेत, किंवा त्वचेचे आजार आहेत, त्वचा कोरडी पडते आहे, केस कोरडी पडतायत, गळून पडतायत, असंख्य 80 आजार जवळपास आपल्याकडे वाताचे सांगितलेले आहेत। त्या वातविकारांमध्ये जर पेशंट हा पंचकर्मासाठी योग्य असेल तर वातासाठी बस्ती नावाचं पंचकर्म सांगितलेलं आहे। तर बस्ती म्हणजे नक्की काय, तर बस्ती याचा शब्दशः अर्थ जर बघितला तर मूत्राशय। पूर्वीच्या काळी कुठलेही कॅथेटर किंवा सिरिंज किंवा कुठलेही इन्स्ट्रुमेंट्स येत नव्हते, तर कुठल्याही प्राण्याचं जे मूत्राशय असायचं त्याच्यामध्ये बस्ती टाकून त्याला पुढे तर वस्तुतः बस्ती म्हणजे काय, संडासच्या जागेवाटे देण्याचं औषध म्हणजे बस्ती। तर हा बस्ती कोणी करावा, कधी करावा, वय वर्ष 15 ते वय वर्ष 85 या वयोगटामध्ये सगळ्यांना बस्ती चालतो। आणि वातविकारांमध्ये बस्ती तर वरदान आहे। का मी वरदान म्हणतोय बस्तीला, कारण बस्ती हा असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये तुमचा जो वातविकार आहे याला 50% लगेच उपशम मिळतो। म्हणजे आमच्या क्लिनिकमध्ये आता 2015 पासून मी अक्षय आरोग्यम आयुर्वेदिक क्लिनिक चालवतोय। गेले 9 वर्षांपेक्षा जास्त काळ, 10वं वर्ष सुरू आहे, आणि असं बघितलंय की संधिवाताचे काही पेशंट किंवा असे काही पेशंट ज्यांच्यामध्ये तीव्र वेदना आहेत आणि त्यांना त्या वेदना सहन होत नाही, अशा लोकांमध्ये 8 दिवसाचा बस्ती जर केला तर त्याच्यामध्ये वेदना बऱ्यापैकी शमन पावतात। पण हे सगळ्यांच्याच बाबतीत लागू होईल का, तर नाही। कधीही कोणतंही पंचकर्म तुमच्या वैद्याच्या सल्ल्याशिवाय तुम्ही घ्यायला नाही पाहिजे। पहिली गोष्ट तर वैद्याला पूर्ण तुमची हिस्ट्री माहिती पाहिजे, तुमची नाडी त्यांनी बघितलेली पाहिजे, दोष कुठले आहेत तुमच्या शरीरामध्ये, वातपित्त कफांपैकी कोणते दोष वाढलेत, कोणते कमी झालेत हे माहिती पाहिजे। आणि याच्यानुसार मग तुमचं वैद्य ठरवतो की बस्ती काय वापरायचं, कुठला वापरायचा। आता बस्तीमध्ये किती प्रकार आहेत, बस्तीमध्ये तसं म्हणायला गेलं तर माझ्या हिशोबाने असंख्य प्रकारे असं म्हटलं तरी चालेल। चरकाचार्यांनी वेगळे बस्ती सांगितलेत, सुश्रुताचार्यांनी वेगळे बस्ती सांगितलेत, वाग्भटाचार्यांनी वेगळे बस्ती सांगितलेत। ऋतूनुसार, शरीरातल्या दोषानुसार तुम्हाला पंचकर्मातल्या बस्तीचे प्रकार सांगितलेले आहेत। पण आता बस्ती हा दिला कसा जातो, तर 3 मुख्य क्रिया सांगतो। पहिलं म्हणजे काय, स्नेहन। संपूर्ण शरीराला औषधी तेलाने अभ्यंग करणे म्हणजे काय, तर मानेपासून खाली संपूर्ण अंगाला तेल लावणे। बरं, हे तेल किती लावायचं, तर प्रत्येकाच्या शरीराच्या आकारमानानुसार आवश्यक पुरेल एवढं तेल लावायचं आणि ते गरम असावं। ठीक आहे, मानेपासून खाली पायापर्यंत आपण तेल लावून घेतो पहिल्यांदा पेशंटला। किती वेळ लावायला पाहिजे, अंदाजे 30 ते 35 मिनिटं।
त्याच्यानंतर संपूर्ण शरीराला स्वेदन प्रक्रिया सांगितलेली आहे. स्वेदन म्हणजे काय, तर एका पेटीमध्ये बसून मानेपासून खाली शरीराला वाफ देण्याचा जो प्रकार आहे याला आपण स्वेदन प्रक्रिया म्हणतो. आणि स्वेदन हा जो प्रकार आहे, हा स्वेदन प्रकार किती वेळापर्यंत केला जाऊ शकतो, तर अंदाजे 10, 15, 20, 25 मिनटं. आता हिवाळा चालू आहे, थंडीमध्ये थोडं जास्त सहन होतं, तर 20-25 मिनटं. उन्हाळा आहे, 10 मिनटाच्या वरती काही स्वेदन किंवा स्टीम सहन होत नाही. पण हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, स्वेदन प्रक्रिया जी आहे ही नुसत्या पाण्याच्या वाफाने करता येते, कोणत्याही औषधांच्या काढ्याने करता येते. बरं, कुठल्याही औषधांच्या पुरचुंड्या बनवून त्या पाण्यामध्ये टाकून त्या उकळलेल्या पाण्याने स्वेदन करता येतं. सो ते सुद्धा तुमचे वैद्य ठरवतात की तुम्हाला कशाने स्वेदन द्यायचं, दशमूळ स्वेदन द्यायचं का, रासना स्वेदन द्यायचं का, कोणत्या औषधी काढ्यांनी स्वेदन द्यायचं, हे सुद्धा डॉक्टरांनाच ठरवावं लागतं. तुम्ही तुमचं ठरवू शकत नाही. त्याच्यानंतर आता कोणत्याही पंचकर्माचं पूर्वकर्म म्हणजे स्नेहन स्वेदन आलंच. तुम्ही 5ही कर्म करायचे म्हणलेत तरी स्नेहन स्वेदन हे कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर बस्ती. आता बस्ती कसा दिला जातो, तर तुमच्या संडासच्या जागेवाटे एक छोटासा कॅथेटर, हल्ली आता 9, 10, 12 MM कॅथेटर येतात. अगदी छोटासा कॅथेटर, MM म्हणजे 12 MM म्हणजे काय, अगदी तुमच्या पेना एवढाच तो कॅथेटर असतो. आणि किती आत इन्सर्ट केला जातो, गुदद्वाराद्वारे 4 अंगुळ, म्हणजे साधारणतः हे 4 बोटं जे आहेत असे 4 अंगुळ, तर साधारणपणे एवढा 3 ते 4 सेंटीमीटर तो आतमध्ये सारतात कॅथेटरचा पाईप, आणि त्याने बस्ती दिला जातो. आता त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. तेलाचा बस्ती वेगळा आहे, काढ्याचा बस्ती वेगळा आहे. तेलाचा बस्ती, काढ्याचा बस्ती किती द्यावे, त्याची प्रयोग काय असावा, क्रम काय असावा, म्हणजे तेलाचा आधी द्यावा की काढ्याचा आधी द्यावा, हे सगळं तुमचे वैद्य ठरवतात. पण शक्यतो आपण आपली नाडी परीक्षा करून रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरकडूनच पंचकर्म करून घेतलेले बरे. तर बस्ती तुमच्या लक्षात आलंच असेल. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तर संपूर्ण शरीराला तेल लावून अभ्यंग म्हणजे स्नेहन करायचं. त्याच्यानंतर संपूर्ण शरीराला मानेपासून खाली वाफ द्यायची आणि संडासच्या जागेवाटे औषध सोडायचे. याला बस्ती म्हणतात. आता बस्ती हा सगळ्याच वातविकारांमध्ये वरदान सांगितलेला आहे. अशा प्रकारे हा बस्ती. याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती व्हॉट्सॲप करू शकता. कॉल आम्ही शक्यतो घेणं आम्हाला शक्य होत नाही, कारण दिवसभरात बऱ्याच इन्क्वायरीज असतात, त्याच्यामुळे प्रत्येकच कॉल उचलला जाईल असं नाही. पण तुम्ही जर व्हॉट्सॲप केलं तर आम्ही नक्की तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू. आता आपण आपल्या पंचकर्माच्या दुसऱ्या प्रकाराकडे वळूयात. तर दुसरा प्रकार कुठला आहे, बस्ती झालं. त्याच्यानंतर आता वमन. वमन म्हणजे शब्दशः अर्थ काय तुम्हालाही माहिती असेल, वमन म्हणजे उलटी. पण इतका तुटपुंजा अर्थ वमन पंचकर्माचा नाही आहे. वमन हे कोणासाठी कधी केलं जातं, तर ज्यांना कफाचे विकार आहेत. कफाचे विकार म्हणजे पहिला कुठलाही आपल्या मनामध्ये येतो, अस्थमा, दमा, श्वसनाचे विकार, फुफ्फुसांचे रेस्पिरेटरी सिस्टीमशी रिलेटेड जेवढे काही आजार आहेत, श्वसनक्रियेशी संबंधित जे काही आजार आहेत. आता हे कफाचे विकार फक्त श्वसनक्रियेपुरतेच अवलंबून आहेत का, फक्त लंग्स किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम पुरतेच अवलंबून आहेत का, नाही. तर शरीराच्या संपूर्ण भागामध्ये, मग अशी म्हणलं तसं वात पित्त कफाने शरीर बनलेलं आहे. तर वात पित्त आणि कफ हे जर संपूर्ण शरीरामध्ये आहेत आणि कफ जर आपला वाढलेला आहे, तर कफ हा सार्वदेहिक सांगितलेला आहे. तर आपण फुफ्फुसांपुरता विचार करत नाही. पंचकर्म करताना किंवा आयुर्वेद चिकित्सा करताना कफ हा शरीराच्या कोणत्याही भागात वाढू शकतो. आता उदाहरणार्थ काही लोकांमध्ये सोरायसिस हा आजार आता भरपूर प्रमाणात बघायला मिळतो. तो संपूर्ण अंगावरती खवले येतात आणि लोक अक्षरशः बेजार होतात, स्टिरॉइड्स घेऊन किंवा सगळे औषधं खाऊन थकतात आणि मग आयुर्वेदाकडे येतात. डॉक्टर आता काय करता येईल का, तर हो, करता येतं. दीपण पाचन केल्यानंतर वमन नावाचं पंचकर्म याच्यामध्ये सांगितलेलं आहे चरकाचार्यांनी. वमनामध्ये काय केलं जातं, तुमचे जे काही कफाचे आजार आहेत याच्यासाठी तुम्हाला एक औषध पाजलं जातं. बरं, हे औषध किती दिवस पाजायचं, तर आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये काय करतो हे सांगतो. 5 दिवस हे औषध पाजतात. साधारणतः वाढत्या मात्रेमध्ये हे औषध पाजलं जातं. 30, 60, 90, 120, 150 मिलीमध्ये साधारणतः ते तुमचा अग्नीचा विचार करून, तुमच्या बलाचा विचार करून 5 दिवस वाढत्या मात्रेमध्ये ते औषध तुम्हाला पाजलं जातं. आता 5 दिवस जेव्हा औषध आम्ही तुम्हाला पाजणार आहोत, तर औषध पाजल्यानंतर एक प्रक्रिया, जसं मगाशी म्हणलं की कोणतंही पंचकर्म म्हणलं तर स्नेहन स्वेदन आलं. स्नेहन स्वेदन कंपल्सरी आहे, ठीक आहे.
सकाळी उपाशीपोटी उठल्या उठल्या पेशंटला ते औषध गरम करून घ्यायला सांगतो घरच्या घरी. नंतर पेशंटला स्नेहनस्वेदनासाठी बोलवतो. आता स्नेहनस्वेदनासाठी जेव्हा पेशंट येतात त्याच्यानंतर संपूर्ण दिवसाची दिनचर्या ठरलेली असते. तर वमनामध्ये कडकडून भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही आणि दिवसभर कोमट पाणी प्यायचं, हे साधारणतः कॉमनली 2 पथ्य आम्ही सांगतो पेशंटला. 5 दिवस असं केल्यानंतर संपूर्ण 5 दिवसाचं हे पूर्वकर्म झालं, याला पूर्वकर्म म्हणतात. आता प्रधान कर्म. प्रधान कर्म म्हणजे काय की मेन दिवशी काय करायचं, 6व्या दिवशी सकाळी पेशंटला आपण क्लिनिकमध्ये बोलवतो. क्लिनिकमध्ये बोलवल्यानंतर विशिष्ट औषधींचा एक काढा तयार केलेला असतो. पेशंटच्या बलाचा विचार करून पुन्हा एकदा काढा किती द्यायचा हे ठरवलं जातं. तो जो काढा तयार केलेला असतो, हा काढा कोमट स्वरूपामध्ये सुरुवातीला पेशंट आल्यानंतर सकाळी उपाशीपोटी त्याला दूध प्यायला दिलं जातं. त्याच्यानंतर वमनाचा एक कल्प बनवलेला असतो, तो कल्प त्याला खाण्यासाठी दिला जातो. त्याच्यानंतर 48 मिनिटं साधारणतः आपण वाट बघतो. त्याच्यामध्ये पेशंटला वमन सुरू होऊन जातं. वमन सुरू झालं, वमनाचे वेग जसे सुरू होतात तसंच आपण पेशंटला ते वमनाचं जे बनवलेलं औषध आहे ते द्यायला चालू करतो. जितक्या वेळेला तुम्ही ते घेत जाता संपूर्ण मोठ्या उलट्या बाहेर येतात. या प्रक्रियेला वमन असं म्हणलं जातं. याच्यानंतर संपूर्ण वमन साधारणतः 2 तासांमध्ये, कधी कधी पेशंटचं बल चांगलं असेल तर वमन 1-1.5 तासामध्ये सुद्धा संपतं. याच्यानंतर आता पश्चात्कर्म सांगितलेलं आहे. पश्चात्कर्म म्हणजे काय, आता एवढ्या मोठ्या आतड्यांमध्ये साठलेला कफ, शरीरामध्ये साठलेला कफ, एवढ्या आतड्यांना त्रास देऊन आपण जेव्हा बाहेर काढतो त्यावेळेला पचनक्रिया एकदम मंद होते. पचनक्रिया जर मंद झाली तर पचनक्रिया मंद झाल्यामुळे तुम्हाला कोणतंही अन्न लवकर पचवता येत नाही. तर अन्न पचनाची क्रिया सुरळीत होण्यासाठी साधारणतः 3 दिवस लागतात. त्यामुळे आयुर्वेदाने पश्चात्कर्म सांगितलेलं आहे. मंड, पेया, यबागू, विलेपी याची योजना करावी लागते. म्हणजे थोडक्यात हलका आहार, जसं लहान मुलाला आपण पेज वापरतो भाताची, त्याच्यानुसार आपल्याला त्या डाएटची योजना करावी लागते. ते तुमचे जे वैद्य असतील ते तुम्हाला डिझाईन करून देतात की नाडी, वय, बल याच्यानुसार आपल्याला जे काही डाएट प्लॅन म्हणता येईल किंवा पथ्य अपथ्य म्हणता येईल ते आपल्याला पूर्णपणे सांगितलं जातं की साधारणतः वमन झाल्यानंतर त्या दिवशी दुपारनंतर किंवा भूक लागल्यानंतर काय खायचं. तर सुरुवात ही शक्यतो भाताच्या पेजेने असते. बरं, आता ह्याने काय झालं, संपूर्ण तुमच्या शरीरातला जो कफ आहे हा बाहेर निघून गेला आणि खूप जास्त चांगले मिरॅकलस रिझल्ट्स आत्ता पेशंट्समध्ये आम्ही बघतोय. सोरायसिसच्या पेशंटमध्ये बघतोय, अस्थमाच्या पेशंटमध्ये बघतोय. तुमचे इन्हेलर्स बंद होतात किंवा जे काही पंप दिलेले असतात अस्थमासाठी ते बऱ्यापैकी बंद होतात, त्याची संख्या कमी होते आणि हळूहळू पंचकर्म करूनच फक्त रिझल्ट येतात असं लोकांना वाटतं. असं नसतं. पंचकर्मामध्ये तुमच्या शरीरात साठलेली घाण जर बाहेर काढली, समजा की एक भांडं भरलेलं होतं, ठीक आहे, तर ते भांडं घाणीने भरलेलं होतं, ते भांडं उलटं केलं, ठीक आहे, ते भांडं उलटं केलं म्हणून आपोआप त्याच्यामध्ये सुधारणा होईल का? नाही. आतड्यांना किंवा शरीराला दोषांपासून मुक्त केलं नाहीये तुम्ही. आपण काय केलं, साचलेले दोष काढून टाकलेत. पण जो व्याधी आहे, समजा सोरायसिस, आता त्वचेमध्ये आहे, तर त्वचेमधला सोरायसिस लगेच निघून जाईल का? हो, नाही. वमनानंतर त्याच्यामध्ये बदल नक्की दिसणार. 10, 15, 20 दिवसानंतर बदल दिसायला लागतात. पण वैद्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही औषधं मात्र चालू ठेवली पाहिजे. फक्त वमन केलं, फक्त बस्ती केला म्हणून मी काही करणार नाही, आता पंचकर्म झालं म्हणजे मी बरा झालो, असे गैरसमज समाजामध्ये बरेच आहेत की पंचकर्म केलं म्हणजे माझं सगळं आजार बरा झाला. फॉल्स कमिटमेंटपासून वाचा. चुकीच्या लोकांकडनं ट्रीटमेंट्स घेऊ नका. शक्यतो सर्टिफाईड मेडिकल प्रॅक्टिशनरकडूनच ट्रीटमेंट घेतली पाहिजे असं माझं तरी. आता आपण पंचकर्माच्या 3ऱ्या प्रकाराकडे वळूयात. तर 3रा प्रकार काय आहे? विरेचन. विरेचन म्हणजे नक्की काय? शब्दशः मराठी अर्थ सांगतो. विरेचन म्हणजे जुलाब करवणे. बरं, जुलाब करवणे एवढाच अर्थ घ्यायचा आहे का? नाही, तुम्हाला बोली भाषेत कळावं म्हणून सांगितलं. विरेचन म्हणजे काय, तर जुलाब करवायचे. पण कोणामध्ये? विरेचन जे आहे हे ज्याला पित्ताचे त्रास आहेत. पित्ताचे त्रास म्हणजे काय? फक्त लोकांना ऍसिडिटी, जळजळ माहिती नाही. आयुर्वेदानुसार पित्ताचे 5 प्रकार सांगितलेले आहेत. ते वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण वात, पित्त, कफ तुम्हाला सांगणार आहोत. पण आता सध्या काय, पित्त म्हणजे काय, तर ज्यांना जळजळ होते, छातीमध्ये जळजळ होते, आग होते, ऍसिडिटी होते, आंबट करपट ढेकरा येऊन उलट्या होतात,
पित्तामुळे डोकं दुखतं किंवा पित्तामुळे शरीरावरती गांधी उठतात किंवा पित्तामुळे शरीरामध्ये हातापायांची जळजळ होणे, डोळ्यांची आग होणे, केस जास्त प्रमाणात गळणे, हे सगळे पित्तविकार म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. तर आता हे सगळे पित्तविकारांसाठी विरेचन केलं जातं. विरेचनमध्ये सुद्धा पुन्हा एकदा पूर्वकर्म, प्रधान कर्म, पश्चात कर्म. पूर्वकर्मामध्ये काय, तर पूर्वकर्मामध्ये औषधी तूप प्यायला देतो. अगेन कोणतं द्यायचं हे तुमचे वैद्य, तुमची नाडी, तुमची प्रकृती, तुमची हिस्ट्री बघून आम्ही ठरवत असतो की पंचकर्मासाठी, विरेचनासाठी कोणतं तूप वापरायचं. ठीक आहे. कॉमनली वापरली जाणारी जी तुपं आहेत ती पंचकर्मामध्ये आपण वापरत नाही. पंचकर्मामध्ये व्याधीनुसार तूप, तेल, घृत किंवा काढे हे ठरवलेले असतात. बरं, ते कसं द्यायचं, पुन्हा एकदा वमनासारखंच 5 दिवस 30, 60, 90, 120, 150 हा प्रकार माझ्या क्लिनिकमध्ये जो आम्ही करतो तो तुम्हाला मी सांगतोय. ठीक आहे. संपूर्ण 5 दिवस पुन्हा एकदा स्नेहनस्वेदन आलं. स्नेहनस्वेदन म्हणजे काय हे मगाशी सांगितलंय की पूर्ण शरीराला मानेपासून खाली अभ्यंग म्हणजे तेल लावून मसाज करणे आणि वाफ देणे, हा प्रकार आला. ठीक आहे. आता हे 5 दिवस झालं. 6व्या दिवशी स्नेहविराम सांगितलेला आहे. तर विरेचनाच्या आधी 6व्या दिवशी आम्ही स्नेहविराम देतो. म्हणजे काय, तर त्या दिवशी तुमच्या शरीराला आपण जो 5 दिवस तूप दिलेला आहे, स्नेहसदन केलेलं आहे, त्याला विश्राम दिला जातो. का, तर जे काही राहिलेले औषध आहे ते पचून जावं म्हणून थोडक्यात. आणि 6व्या दिवशी असं झालं की 7व्या दिवशी तुम्हाला एक जुलाबाचं औषध दिलं जातं. ते जुलाबाचं औषध किती, काय, हे सगळं पुन्हा एकदा तुमच्या वय, प्रकृती, शारीरिक बल आणि तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात का ह्या सगळ्या गोष्टींनुसार एक तुम्हाला विरेचनचं औषध दिलं जाईल. बरं, ते विरेचनचं जे औषध आहे हे घेतल्याच्या नंतर साधारणपणे 1-1.5 तास ते 2 तासामध्ये जुलाब चालू होतात. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, विरेचन जर करत असाल तर पाणी भरपूर प्यायला पाहिजे. का, कारण तुमच्या शरीरातून जेव्हा जुलाबा वाटे एवढं सगळं शारीरिक पाणी बाहेर जात असतं, शारीरिक इलेक्ट्रोलाइट ज्याला आपण म्हणतो, सोडियम, पोटॅशियम एकदम कमी होऊन जातात, पेशंटला चक्कर येते, हातापायाला गोळे येतात. असं व्हायचं नसेल तर लक्षात ठेवायचं, जेव्हा पण तुम्ही कुणाकडेही विरेचन करत असाल पाणी प्यायला विसरायचं नाही. पंचकर्मांमध्ये तसं तर कोणताही त्रास होत नाही, हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. बरेचसे लोक विचारतात की पंचकर्मांनी त्रास होतो का. नाही, शास्त्रशुद्ध पद्धतीने कुठल्याही ट्रेंड किंवा मेडिकल प्रॅक्टिशनरकडून जर तुम्ही पंचकर्म करून घेत असाल तर कोणताही पंचकर्माचा त्रास होत नाही. आता हे झालं विरेचनबद्दल. आता विरेचन नंतर आपण पुढच्या पंचकर्माकडे येऊयात. एक आहे रक्तमोक्षण नावाचा प्रकार. लोकांना रक्तमोक्षण म्हणलं की फक्त ते जळू म्हणजे ते किडे हा एवढाच प्रकार माहिती आहे, पण एवढा तुटपुंजा अर्थ त्याचा नाही. जलौकावचरण, जलौकावचरण हा एक प्रकार आहे, पण तो सध्या जास्त गाजतोय कारण त्याला पॉप्युलरिटी जास्त मिळाली आहे. जागतिक लेवलला सुद्धा लीच थेरपीच्या नावाखाली त्याला खूप पॉप्युलरिटी मिळाली आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की लीच थेरपी असं विचारतच पेशंट येतात, पण लीच थेरपी एवढाच अर्थ आहे का रक्तमोक्षणचा, तर नक्कीच नाही. लीच थेरपी म्हणजेच रक्तमोक्षणातला एक प्रकार झाला. पण रक्तमोक्षण म्हणजे काय, शरीरामध्ये रक्तामध्ये आयुर्वेदाने जे वेगवेगळे दोष आहेत, वातपित्त कफ, ते वाढल्यानंतर वेगवेगळे त्वचा विकार सांगितलेले आहेत किंवा संधिवात, आमवात, सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, याच्यामध्ये अगेन पेशंटनुसार प्रकृती, वय, बल, काल याच्यानुसार रक्तमोक्षण कधी करावं हे सांगितलेलं आहे. आता रक्तमोक्षण हे वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. जलौकावचरण तुम्ही मला माहिती आहे. दुसरं काय आहे, सिरावेद. सिरावेद म्हणजे काय, तुमच्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये सिरावेद जो केला जातो तो कसा केला जातो, तर तुमच्या एखाद्या वेनमधून एक 50 ml रक्त काढून टाकलं जातं. आणि असं ऑब्झर्व केलेलं आहे मागच्या 10 वर्षांमध्ये क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये की रक्तमोक्षणाने सुद्धा त्वचा विकारांमध्ये, वेदनेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये फरक दिसायला लागतो. बरेचशा लोकांना जी वेदना कुठल्याही औषधांनी शमन पावत नाही ती निव्वळ रक्तमोक्षणाने शमन पावते आणि त्याचा परिणाम मात्र खूप चांगला दिसतो. रक्तमोक्षणाचे अजूनही काही प्रकार समाजामध्ये प्रचलित आहेत. आता आयुर्वेदामध्ये पूर्वी जे प्रकार प्रचलित होते ते वेगळे होते. ते कुठले होते, तर त्याच्यामध्ये बैलाच्या शिंगाला आतमध्ये पोखरून त्याच्याद्वारे कपिंग केलं जायचं. पण आता हे प्रॅक्टिकली शक्य नाही. आता तुमच्याकडे सक्शन कप्स अवेलेबल आहेत, कपिंग थेरपी केली जाते. त्याच्यानंतर अजूनही चायनीज मेडिसिनमध्ये काही प्रकार आहेत. परंतु रक्तमोक्षण म्हणजे थोडक्यामध्ये पंचकर्मातला जो चौथा प्रकार असं मी म्हणतोय, शरीरामधून दूषित रक्त काढून टाकणे, हा त्याचा अर्थ होतो. हा झाला चौथा प्रकार. तर आता आपण जाणून घेऊयात पंचकर्मातला 5वा प्रकार, तो आहे नस्य. नस्य म्हणजे नक्की काय,
तर नाकाद्वारे जे औषध टाकलं जातं त्याला नस्य असं म्हणतात. नस्य म्हणजे काय, तर जे काही शिरोरोग सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये, मानेच्या वरती शिरोरोगचं वर्णन आहे. शिरोरोग म्हणजे काय, लोकांना सायनसचे त्रास आहेत आजकाल, वारंवार सर्दी होते, वारंवार नाकामध्ये नेझल म्हणजे रायनायटिस बसतो, थोडक्यात काय रेस्पिरेटरी सिस्टीमचं इन्फेक्शन होतं, किंवा नाकाचं हाड वाढतं, किंवा शिरोरोगांमध्ये काय केस गळतात, त्याच्यानंतर केस पिकतात, केस पांढरे होतात, त्याच्यानंतर अजून म्हणजे स्काल्पमध्ये डॅन्ड्रफ होतो खूप सारा, किंवा असे बरेचसे विकार ज्याच्यामध्ये डोकं दुखण्यापासून सगळे विकार आले. तर याच्यामध्ये आयुर्वेदाने नस्य सांगितलेलं आहे. पुन्हा नस्य करण्याची प्रक्रिया सुद्धा स्नेहन स्वेदनपूर्वकच असते. आता नस्य हे पंचकर्माचा जरी भाग असला तरी बरेचसे वैद्य आता घरी सुद्धा आम्ही नस्य करायला देतो. पण नस्य म्हणजे नेझल ड्रॉप्स एवढा तुटपुंजा अर्थ घेऊ नका. पुन्हा एकदा नस्य कर्म करताना सुद्धा स्नेहन स्वेदनपूर्वकच तुमच्या व्याधी, बल, काल म्हणजे तुमचा आजार, वय या सगळ्यांचा विचार करून नस्याची मात्रा किती द्यावी, काय द्यावी हे सगळं ठरवलं जातं. आणि नस्य करताना सुद्धा पूर्वकर्म आहेच. म्हणजे पुन्हा एकदा स्नेहन आलं, आयुर्वेदिकनुसार अभ्यंग पूर्ण शरीराला, स्वेदन आलं आणि त्याच्यानंतर नस्य केलं जातं. त्यामुळे नस्य कर्म हा पंचकर्मातला 5वा प्रकार आहे. ही कर्माचे प्रकार मी तुम्हाला सांगितले, परंतु पंचकर्म म्हणजे हे 5च कर्म आहेत असा मात्र अर्थ तुम्ही घ्यायचा नाही. पंचकर्मामध्ये अजूनही बरेच प्रकार आहेत. जसं हृदयासाठी हृदबस्ती सांगितलेलं आहे, किंवा शिरोधारा सांगितलेले आहेत. हल्ली पेशंट अचानक येतात, अहो डॉक्टर ते शिरोधारा करून घ्यायची होती, कुठेतरी युट्यूबवरती काहीतरी एखादा व्हिडिओ बघतात, काहीतरी तुटपुंजी अर्धवट माहिती असते आणि ते घेऊन येतात की आम्हाला शिरोधारा करायची. पण शिरोधारा सुद्धा पंचकर्माचाच एक प्रकार आहे. या 5व्यतिरिक्त हे सगळे उपप्रकार आहेत. पंचकर्मामध्ये शिरोधारा सुद्धा सगळ्यांना करता येत नाही, सगळ्या ऋतूंमध्ये करता येत नाही. त्यामुळे ज्या वेळेला मी तुम्हाला म्हणतो की शिरोधारा, तर शिरोधारा सुद्धा कोणी करावी, तर ज्याला इन्सोमनिया म्हणजे झोपेचे विकार आहेत, त्याच्यानंतर झोप येत नाही, खूप जास्त एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, किंवा अतिविचार करण्याची सवय आहे, भरपूर प्रमाणामध्ये डिप्रेशनमधला जो पेशंट असतो ना, याला मात्र शिरोधाऱ्याचा चांगला फायदा होतो. अजूनही काही प्रकार आहेत का? हो. आता अवयवांनुसार प्रकार, जसं हृदयबस्ती म्हणलं तसं गुडघ्याला जानूबस्ती आहे, पाठीच्या लंबर स्पॉन्डिलोसिससाठी कटिबस्ती आहे, सर्वायकल स्पॉन्डिलोसिससाठी मन्यबस्ती म्हणजे इथे मानेच्या मागे ते बस्ती लावून तो बस्ती केला जातो. तर हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. पण ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्षात रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरकडे किंवा कुठल्याही वैद्याकडे, ज्याला आम्ही म्हणतो, त्याच्याकडे गेला ते सगळे प्रकार तुम्हाला आता बघायला मिळतील. तर ऋतूनुसार पंचकर्म हा जो प्रकार आहे, हा काय प्रकार आहे? ऋतूनुसार पंचकर्म म्हणजे काय, तर आयुर्वेदामध्ये ऋतूनुसार पंचकर्म सांगितलेलं आहे. ऋतूनुसार पंचकर्म म्हणजे काय? 6 ऋतू आहेत. शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, 6 ऋतू आहेत. तर 6ही ऋतूंमध्ये पंचकर्म वेगवेगळे सांगितलेले आहेत. पण ऋतूनुसार पंचकर्म प्रत्येकालाच करायला पाहिजे का? नाही. जे आयुर्वेदाचा एक श्लोक सांगतो, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षः, म्हणजे जो आधीपासून स्वस्थ आहे त्याला स्वस्थ ठेवणे हे आयुर्वेदाचं प्रथम कर्तव्य आहे. आणि मग हे प्रथम कर्तव्य जेव्हा आम्ही म्हणतो त्यावेळेला जो आजारी नाहीये पण त्याला इच्छा आहे की मी कधी आजारी पडू नये, यांच्यासाठी ऋतूनुसार जास्त पंचकर्म कामी येतात. म्हणजे काय, तर जर तुम्ही ऑलरेडी आजारी असाल आणि जर तुम्हाला वाताचा त्रास होतोय तर तुम्ही त्या ऋतू येईपर्यंत वाट बघायत बसायची नाही. कारण कदाचित तो वर्षा ऋतू 6 महिन्यांनी येणारा असेल आणि तुमचा वाताचा आजार आत्ता आहे. मग जे आजारी आहेत त्यांच्यासाठी ऋतूनुसार पंचकर्म सांगितलेले नाहीत. जे आजारी नाही आहेत त्यांच्यासाठी मात्र आजारी पडू नये म्हणून ऋतूनुसार पंचकर्म आहेत. तर पहिलं म्हणजे आपण बस्तीबद्दल जर बोललो तर वर्षा ऋतूमध्ये बस्ती सांगितलेलं आहे. म्हणजे काय, पावसाळ्याचा जो महिने आहेत की नाही, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, यामध्ये वर्षा ऋतू असतो, आपल्याकडे भरपूर पाऊस असतो या 4 महिन्यांमध्ये. त्यामुळे वर्षा ऋतूमध्ये बस्ती सांगितलेला आहे. शरद ऋतूमध्ये, शरदामध्ये पित्ताचा उद्रेक होतो, पित्त खूप जास्त वाढतं, त्यामुळे शरदामध्ये विरेचन सांगितलेलं आहे. आणि वसंत ऋतू, जेव्हा झाडांची पानगळती होते की नाही, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून मार्च महिन्यामध्ये वगैरे जेव्हा पानगळती होते त्यावेळेला वमन सांगितलेलं आहे. कारण या काळामध्ये कफाचा उद्रेक झालेला असतो. त्यामुळे असं ऋतूनुसार ही पंचकर्म सांगितलेली आहेत. पंचकर्म याबद्दल आता मी तुम्हाला सखोल माहिती दिली असं मला वाटते.
तरीही तुमच्या काही शंका असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तुमचे, तर या व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर व्हॉट्सॲपचा, आमच्या क्लिनिकचा, त्याच्यावरती फक्त प्लीज व्हॉट्सॲप करा. कॉल बऱ्याच वेळेला उचलणं शक्य होत नाही, त्यामुळे तुम्हाला काहीही शंका असतील तर व्हॉट्सॲप तुम्ही आम्हाला करू शकता. किंवा शेवटी मी आता मेल ID सुद्धा माझा मेन्शन करणार आहे, त्या मेल ID वरती तुम्ही मेल करू शकता. आता पंचकर्मापैकी सगळे प्रकार तुम्हाला समजलेत बऱ्यापैकी, परंतु पंचकर्मामधले जे उपप्रकार आहेत, पत्रपोट्टली, पिंडस्वेद, पिजिचील, जे सगळीकडे आता केले जातात, याच्याबद्दल एक वेगळा म्हणजे संपूर्ण एक वेगळा व्हिडिओच मी बनवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की हा तुमच्या आयुर्वेदाच्या चाहत्यांना, ज्यांना आयुर्वेदातली पंचकर्मांबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे, त्यांना नक्की सेंड करा. त्यांना नक्कीच याने मदत होईल. आणि पंचकर्म म्हणजे काय, ह्या शंकांचं निरसन करूनच जर तुम्ही वैद्याकडे गेलात तर वैद्यांचा एक भरपूर वेळ वाचतो आणि तुम्हालाही एक चांगल्या पद्धतीने माहिती असते. त्यामुळे तुम्हाला कुठेही पंचकर्म करताना किंवा सुरू करताना अडचणी येत नाहीत. तर अशाच प्रकारे आपण ही आयुर्वेद व्याख्यानमाला आता जी सुरू केलेली आहे ही पुढे पुढे चालू ठेवणार आहोत. तुम्हाला कोणत्याही विषयावरती काहीही हवं असल्यास, कोणताही टॉपिक असं वाटत असेल तर नक्की या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की पुढचा टॉपिक कुठला तुम्हाला हवा आहे. कारण मी असं ठरवलेलं आहे की जे रुग्णांना पाहिजे, जे पेशंटला पाहिजे, लोकांना पाहिजे, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहे. आणि सगळ्यात जास्त कमेंट ज्या टॉपिकसाठी येतील त्या टॉपिकवरती मात्र मी आयुर्वेदाला पकडून आता पुढचा व्हिडिओ बनवणार आहे. तोपर्यंत नमस्कार.